माझ्याकडे ससा मित्र आहे, तुझ्याकडे नाही का रे मित्र? माझा मित्र आहे, तुला नसते दे, तुझ्याकडे मित्र नाही म्हणून आमचा घेतो का आता माझा? जवळ तुला मित्र नाही तर मी तुझ्या सोबत बोलतच नसते. तुला मित्र आधी यायचं आमच्या महाग, तवर यायचं नाही महाग आमच्या. वाव, किती चांगला वकर मित्र आहे पोपट. बघितलं का आमच्या दोघांकडे? ह्याच्याकडे पोपट खेळ आणि माझ्याकडे ससा खेळ. तुझ्याकडे तर नाहीच काय, ह्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे पण आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघांची लई जोडी झाली. चल मामा, त्याच्याकडे काहीच नाही. दादा, तू माझं मित्र बनशील का? किती चांगली चांगली मित्र आहेत ना. माझ्या सशाला खाऊन टाकेल किंवा नको माझ्या ती पोपट खाऊन टाके. कृष्णा, त्या वाघाला समजून सांग बर का आम्हाला, आमच्या सशाला आणि पोपटला खाऊन टाकेल. आणि आम्हाला काय चावला तर तुला आम्ही लय हाणत असतो बाबा. बाळाला खायचं नाही आणि पोपटला पण खायचं नाही. समजून ठेवलंय तुला, खायचं नाही अजिबात. मला तर कृष्णा वाघाची भीतीच वाटते. माझ्या सशाला खाऊन टाकलं, पोपटला खाऊन टाकलं तर वाघाला बाहेर सोड, सकाळ आपण घेऊ घरात. नको, त्याला थंडी वाजते बाहेर. मग माझ्या सशाला आणि पोपटला खाऊन टाकी ना. अरे वाघा, ह्या पोपटला आणि सशाला खायचं नाही. चला आता झोप. हुडकलंय का नाही? चला तो उद्या सुटको, आता अंधार पण झाले. चला तो झोप. कृष्णा, तुझ्या तर वाघाने नसेल ना खाल्लं? नाही खाल्लं. त्याला थांब, त्याच्या अंगाला रक्त आहे का बघू. हा बघ बर. तुला खाईन. ध्यान ठेव. कृष्णा, तुझ्या वाघाला सांगितलेस का? नाहीतर माझ्या सशाला खाऊन टाकीन आता. याला आता
कृष्णाच्या वाघानेच खाल्ला असेल. आता माझा ससा पण त्यानेच खाल्ला असेल ना वाघाने. आणि आता काय आपल्याला उद्या ती वाघ खाऊन टाकेल आपल्याला. काय आपल्याला काहीतरी आयडिया सुचवाय पाहिजे. चल जाऊ. माकड दादा तो कृष्णाचा मित्र ना वाघ आहे. त्यांनी ना माझा ना ससा खाऊन टाकला. ओमचा पण पोपट खाऊन टाकला. सांग र. हा माकड दादा ना त्या वाघाला खाऊन टाकते ना. मी दरवाजा उघडाच ठेवते बर का, नाहीतर आम्हाला ती खाऊन टाकते ना. मग खरं तुझा पोपट खाता का नाही माकडला सांग. हा माकड दादा खायला वाकली माझं पोपट. हा तू आजी घरी आमच्या. मी दरवाजा उघडाच ठेवते. आम्ही जातो. ओमचा पोपट खाल्ला त्याच्यामुळे मेला. असं आता टाकून देऊ. आपण दुसऱ्या मित्र बनू. चल आता बघा आपल्या पोपट आणि सशाला खाऊन टाकतं का नाही. मग आता त्या माकडाने पण